पिता पुत्र पवित्र आत्म्याचे नावे आमेन. हालेलुया. हालेलुया. माझा प्रिय बंधूनो, भगिनीनो, लहान लेकरांनो, प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो, हालेलुया. हालेलुया. माझा प्रिय बंधू भगिनीनो, आपण आराधना करताना कधीतरी गेत्सेमने बागेचा आठवण करू शकताय. प्रेज द लॉर्ड. गेत्सेमने बागेत काय झालं? हालेलुया. हालेलुया. गेत्सेमने बागेत येशू जाऊन शांतपणे एकटा बसला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. आवडता जवळचा हृदयाचा संबंध असलेल्या शिष्याना बरोबर घेऊन गेले. हालेलुया. हालेलुया. त्यांना लांब ठेवले. हालेलुया. हालेलुया. गेत्सेमने बागेत जाताना येशूने एक दगड फेकण्याचा तेवढे लांब, हालेलुया, हालेलुया. लांब जाऊन एकटा बसली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तिथे बसून आबा पित्या जवळ प्रार्थना करत बसले. बापा, तू मला सांग तुझी इच्छा काय आहे? तू मला सांग तुझी इच्छा काय आहे? प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. या प्याला मी घेऊ का नको? माझी इच्छा नाही, तुझी इच्छा. हालेलुया. हालेलुया. प्रियानो, कधी कधी काही प्रश्नाला उत्तर मागितलं तर ताबडतोब उत्तर नाही मिळणार. हालेलुया. हालेलुया. रोज आबा पित्या बरोबर बोलणारा येशू एकदा विचारून घेतलं, काय करू? प्रेज द लॉर्ड. उत्तर नाही मिळालं. थोड्या वेळाने परत येशूने विचारलं, बापा तुझी इच्छा काय आहे? हालेलुया. बापाने उत्तर काय दिलं नाही. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. येशूने सांगितलं, तुझी इच्छा असेल तर हा प्याला माझ्यापासून लांब जाऊ दे. हालेलुया. तरी बापाने उत्तर नाही दिलं. हालेलुया. हालेलुया. साधारण प्रश्नाला उत्तर मिळायला एवढा वेळ नाही लागत. आबा पित्या बरोबर रोज बोलणारा येशू आहे. आता तिसऱ्यांदा येशूने विचारलं, आबा पिता सांगा, मी काय करू? हा प्याला मी प्यायलाच पाहिजे का? हालेलुया. प्रियानो, कधी कधी असे होते आपल्या आयुष्यामध्ये, काही प्याला आपल्याला पिऊ वाटत नाही, आपल्याकडे पिवळणार नाही. हालेलुया. हालेलुया. काय करायचं आपल्याला कळत नाही. हालेलुया. हालेलुया. तरी देवाला विचारलं तर देव कधी कधी उत्तर नाही देणार. देव उत्तर का देत नाही? हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हा प्याला तू पी असे बोलणे आबा पित्याला पण कठीण आहे. आबा पित्या उत्तर देत नाही. हालेलुया. कारण आबा पित्या पण प्रेमळ हृदयाने भरलेला आहे. हालेलुया. हालेलुया. एका बाजूला संपूर्ण मानव द्राशी, संपूर्ण मानव एका बाजूला आहे, त्याचं तारण व्हायला पाहिजे. हालेलुया. हालेलुया. दुसऱ्या बाजूला निष्पापी असलेल्या येशू उभा आहे. निष्पापी असलेले येशू आपले हृदय उघडून आबा पित्याला विचारताय, मी काय करू? तुझी काय इच्छा आहे? हालेलुया. प्रियानो, आबा पिता अजून शांत आहे. येशूला कळालं, आबा पित्याला उत्तर
देणे कठीण आहे, तरी आबा पित्याने उत्तर नाही दिलं तरी आबा पित्याची इच्छा मी हा प्याला प्यायलाच पाहिजे म्हणून आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियानो, शिष्य लोक येशूला ओळखले नाही. 3 वेळी येशू जाऊन आला शिष्यांच्याकडे, त्यांना जागे केला. हालेलुया. शेवटच्या वेळी जाताना अंगावरून एवढं रक्त वाहत आहे, त्या परिस्थितीमध्ये सुद्धा बरोबर असलेले शिष्य लोक त्यांना ओळखण्यासारखा परिस्थितीमध्ये अजिबात नाही. हालेलुया. येशूने त्यांना सांगितलं, आता मानवाचा पुत्र नको त्या हातामध्ये सापडायचा वेळ आलेला आहे. उठा, आता आपण जाऊ. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. त्या गेत्सेमने बागेत येशूने बोललेली गोष्ट आहे, परीक्षेत पडू नये म्हणून तासभर, कमीत कमी तासभर प्रार्थना कर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. म्हणूनच आपण सांगतो तासाला जात आहे म्हणून. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. 1 तास ते परमेश्वराच्या हक्काचे आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. त्यामध्ये कंजूसपणा करणारे लोक अनेक वेळी कठीण कठीण परिस्थितीमध्ये जाऊन पोहोचलेले आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. अबॉर्शनचा पाप आणि इतर मोठमोठा पाप अनेक लोकांच्या हातातून घडलेला आहे. हालेलुया. त्यांच्या बरोबर बोलताना कळालेली एक गोष्ट असे आहे, हळूहळू त्यांच्या प्रार्थनेचा जीवन कमी 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 झाले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुझी प्रार्थना हळूहळू कमी व्हायला लागलं तर जाणायचं की शैतान तुला कुठल्या तरी एक महापापाकडे घेऊन जात आहे. त्या महापापामध्ये सापडायच्या अगोदर जागे हो, प्रार्थनामय जीवन जगायला परत एकदा चालू कर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. छोट्या मोठ्या पापामध्ये वारंवार जेव्हा आपण पडायला लागलेला आहे, पाठीमागे वळून बघायचं, माझ्या प्रार्थनेच्या जीवनामध्ये काही कमीपणा व्हायला लागलेला आहे का? माझ्या बायबल वाचन कमी झालं का? मी कुंसार होऊन किती महिने झालं? हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रियानो, साक्रमेंटाकडे परत वळा, शैतान हारणार. सर्वेश्वर तुमचे सोवे असो, सर्पदवेदार देव बाप, पूत, पवित्र आत्मो तुमचेर आशीर्वाद घालू. पूर्ण एका पायाला भरपूर सुजन येत आहे, डोकं भयानक दुखत आहे, विशेष प्रकारे कपाळाच्या भागामध्ये भयंकर दुखणे होत आहे, कधी कधी मळमळल्यासारखा होत आहे आणि कधी उलटी वर होत आहे. असे डोकदुखीचा त्रास असलेल्या कोणाला तरी पवित्र आत्मा आता बरेपणा देत आहे. लिव्हरच्या संबंधातील त्रासातून जाणाऱ्या एका व्यक्तीला प्रभूने आता स्पर्श केलेला आहे. हाड दुखत आहे असे त्रास असलेले काही लोकांना पवित्र आत्म्याने आशीर्वाद दिलेला आहे. हालेलुया.
ऑनलाईन देवाचे वचन ऐकणारा व्यक्ती असेल, कोणाला तरी डायव्होर्स, लग्नाचा वैवाहिक जीवनामध्ये त्रास होत आहे म्हणून आता सोडजुती घेण्याचा विचार कोणतरी करत आहे, त्या व्यक्तीला येशू पश्चातापी अंतःकरणाने परमेश्वराचा साक्रमेंट योग्य रीतीने स्वीकार करण्याचा, त्याला आदर देण्याचा दान देत आहे. कोणाला तरी पोटामध्ये भरपूर गॅस पकडल्यासारखा होत आहे, त्या व्यक्तीला प्रभू आता आशीर्वाद करत आहे. पोटामध्ये भरपूर इन्फेक्शन होत आहे, असा काही लोकांना प्रभू आशीर्वाद करत आहे. वारंवार सर्दी होऊन त्रास होत आहे, असे कोणाला तरी पवित्र आत्मा आता स्पर्श करत आहे. सुईने अंगामध्ये काही भागामध्ये टोचल्यासारखा अनुभव होत आहे, असे कोणाला तरी पवित्र आत्मा आशीर्वाद करत आहे. हालेलुया. हालेलुया. जीवनामध्ये झालेल्या सर्व पापांबद्दल, विशेष प्रकारे महापापांबद्दल पश्चाताप करण्यासाठी अनेक लोकांना पवित्र आत्मा सूचना देत आहे. सर्वशक्तिमान परमेश्वर, बाप, पुत्र, पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देवो. आमेन.